भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील। पक्षाच्या अस्तित्वासाठी विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊतांचा मोठा दावा। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख, तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी। केशव उपाध्याय, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक, सूत्रांची माहिती। मोंदू अशोक खराचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज। या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू। इराणसोबत कोणतंच डील नाही, 2 ते 3 आठवड्यात भीषण हल्ला करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। सोलापूरमधील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद। काल पोलिसांवर दगडफेक, आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। अंजन गावात एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसलाय। लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र। गेल्या 20 महिन्यात सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात। मार्च अखेर झालेल्या पडताळणीतून धक्कादायक आकडेवारी समोर। राज्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। नागपूर, बीड, कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे, जळगावमध्ये जोरदार पाऊस। शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान। बळीराजा पुन्हा संकटात। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार। सुधारित आराखड्याला मंजुरी। प्रकल्प खर्च 1,01,000 कोटींवर। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापुरातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द।